डीजे पहिला बॉल कट केलाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत अगदी स्टॉप करतील. इथून धाव मात्र मिळणार नाहीये. पहिला बॉल निर्धाव आलाय. गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पवन आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. A1 जोडी चषक 2025 आपण पाहताय. पर्व पहिलं या स्पर्धेची दामरशा मैदानावरती पहिली रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी समोर खेचलाय बॉल. फिल्डर अगदी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बॅकअपला आलेत आणि तिथून अगदी पाहायला गेलं तर थर्ड अंपायर DRS वापरला गेलाय. रिव्ह्यू घेण्यात आलाय. डायरेक्ट हिट झालाय. त्याच वेळी मात्र फलंदाज पोहोचलाय की नाही आता ते चेक केलं जात आहे. आणि फलंदाज OUT आउट. डायरेक्ट हिट झाला आणि इथून मात्र अक्षयला परतावा लागेल. सेकंड धाव घेण्याचा प्रयत्न तो करत होता आणि तिथे मात्र तो परतताना यावेळी देखील अगदी आपण पाहताय समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत धाव मिळण्यात कोणतीही धाव इथून मात्र मिळणार नाहीये. आणि पहिल्या ओव्हरचा विचार करायला गेलो तर पवनचं अप्रतिम षटक आतापर्यंत पाहायला मिळत आहे. 1 धाबेवरती 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल झालेत. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे. लाऊडली अपील. पंच इथे सांगतायत नॉट आउट आहे. ओळखलं पंचांनी. पिचिंग पाहिली त्यानंतर मात्र नॉट आउट हा इशारा इथे मात्र आलाय. धाव मात्र मिळणार नाहीये. हरेश्वर भोईर पुरस्कृत वंजारपाडा B+ या नावानं आज खऱ्या अर्थानं वंजारपाडा B+ संघ मैदानाच्या आतमध्ये पहिली रजनी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या विरोधामध्ये CI11 अर्बन. यावेळी देखील आपण पाहताय ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक खेळलाय. परंतु तिथून देखील पाहायला गेलं तर एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 2 वरती. 2 धाबा 1 बाद 2 अशी सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये CI11 अर्बन टीमची. महत्वपूर्ण फलंदाज जो बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय. तिथे चांगली फिडिंग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मिड ऑनचे प्लेयर खऱ्या अर्थानं लॉंग ऑन पर्यंत धावत गेले. तिथे बॉलला स्टॉप केला आणि तिथून जर पाहायला गेलं तर मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट झाली परंतु दुसऱ्या धाबेसाठी मात्र विकेट आपण पाहताय. धावसंख्या पाहायला मिळते 2 विकेट आली आहे. 1 बॅटिंग करते CI11
ऑन साईडला हा फटका खेळलाय, बॉल चाललाय वन टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वरती. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज कपिल गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज रोशनच्या बॅटमधून तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 वरती. एक याबली जास्तचा टर्न मिळाला बॉलला आणि तिथून अगदी जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव फलकावरती आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचले ते 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना CI11 अर्बन टीमच्या विकेट आली आहे एक. ती विकेट फार महत्वाची होती. इथून देखील आडवा बॅटमधून स्ट्रोक केला. डीप मध्ये फील्डर आहेत त्या ठिकाणी. तिथून देखील एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आल्यात. एक विकेट आली आहे आणि अगदी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या ओव्हरमधील आतापर्यंत 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. त्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल देखील आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या जर पाहायला गेलं तर फक्त आपल्या ऑन साईडला फटका ते एक्झिक्यूट केला आहे परंतु अगदी हवेमध्ये उंच उडाला आहे. फिल्डर त्या ठिकाणी अगदी यष्टिरक्षक पोहोचले होते परंतु जेल ड्रॉप. जयचा जेल हवेमध्ये होता. मिस टायमिंग होता परंतु कीपरने त्या ठिकाणी चुकी केली आहे. झेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळालंय. जयेशला धाव मिळाली सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 वरती. बॉल झाले 3. म्हणजे 9 बॉलमध्ये 9 धावा तर धाव फलकावरती आहेत CI11 अर्बन टीमच्या परंतु विकेट देखील आली आहे महत्वपूर्ण. ती विकेट फार महत्वाची होती CI11 अर्बन टीमची. ज्या अक्षयवरती खऱ्या अर्थानं संपूर्ण जबाबदारी असते या संपूर्ण टीमची, तो अक्षय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. इथे देखील आपण पाहतो टॉपेज लागली. बॉलला उंच हवेमध्ये. यावेळी चुकी नाही परंतु विकेट मिळाली आहे ती रोशनची. घेऊन हवामानाचा अंदाज घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणं फार गरजेची आहे. इथे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे फक्त 9 वरती. विकेट्स आतापर्यंत आल्यात त्या 3.
अक्षय बाद झालाय, रोशन बाद झालाय आणि त्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर युवराज देखील बाद झालाय. जयेश आणि योगेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. इथे देखील आपण पाहता एज लागली आहे, यष्टीरक्षकानं कॅच पकडली आहे. कपिलनं देखील जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कपिलच्या या षटकामध्ये आपण पाहताय विकेट्स आल्यात. त्या 3 विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा हा गोलंदाज. मिस्कात खोत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. A1 चषक जोडी 2025 मध्ये आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. सर्वांचं सहर्ष स्वागत. A1 जोडी चषक A1 जोडी आमची या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या मॅच पासून ते अगदी शेवटच्या मॅच पर्यंत या व्यासपीठावरती या मान्यवरांचा या ठिकाणी आदर सत्कार करण्यासाठी मात्र ते या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त स्पर्धा. खऱ्या अर्थानं ही स्पर्धाची उत्कंठा प्रत्येकालाच असते. दामोदच्या मैदानावरती पहिली रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली A1 जोडी चषक 2025 ची. चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप. पंच या ठिकाणी अगदी तटस्थ आहे. डॉट बॉल इथून मात्र घोषित करतात. पुन्हा एकदा पवन आला सेकंड स्पेल मध्ये. पहिल्या स्पेल मध्ये त्यांना 2 धाबा दिल्या होत्या. विकेट्स मात्र त्याला अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली होती. परंतु त्यानंतर आता पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आला आणि पहिला चेंडू त्यानं इथून निर्धाव फेकला. कपिलनं मात्र विकेट हॅट्रिक मिळवली आहे मागच्या षटकामध्ये. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय जयेशनं. तिथे मिळेल फक्त सिंगल. कपिलच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. 4 विकेट आल्या 10 या धावसंख्येवरती. 5 ओव्हरची मॅच आहे. इथून जर का सिंगल डबलनं मॅच बनवून राहिले, इथून जर का पार्टनरशिप बिल्डअप झाली तर एक चांगली टोटल धावफलकावरती पाहायला मिळेल. आणि अशा दम्मट परिस्थितीमध्ये जर का 40+ जरी धाबा धावफलकावरती आल्या तर त्या देखील पोषक ठरतात. यावेळी बॅक टू द बॉलर. फटका चांगला आहे परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण पवनचं पाहायला मिळतंय. फार चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी. डॉट 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 सातत्यानं पाहायला मिळालेत पवनच्या या गोलंदाजीतून. सेकंड स्पेल मध्ये देखील आपण पाहताय इथून देखील ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. पुन्हा एकदा पवनच बॉल खाली आला. त्यानं बॉलला उचललाय. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 11 वरती. या ओव्हरमधील आतापर्यंत बॉल शिल्लक आहेत ते मात्र 2. इथून देखील आपण पाहताय ऑन साईडला मिड विकेटला बॉल आलाय. तोपर्यंत मिळेल आणखीन एक सिंगलच. जयेश चांगली बॅटिंग करतायत. खऱ्या अर्थानं परिस्थितीची गांभीर्यता ते अगदी लक्षात घेतली आहे त्यांनी. विकेट्स आल्यात. आपले टॉपर ऑर्डर लवकर बाद झालेत आणि आता संपूर्ण जबाबदारी जी काय आहे ती आपल्यावरती आहे. आणि त्या जबाबदारीनं आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे. धाबा इथून बनवायचं आहे. टोटल पर्यंत तर पोहोचायचंच आहे. एक सन्मानजनक धावसंख्या जर उभी राहिली तर त्या धावसंख्येला आम्ही फाईट करू आणि तिथपर्यंत आम्हाला पोहोचायचंच आहे. पवन निघालाय पुन्हा एकदा. हो 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 ब्लॉक मध्ये टाकलाय.
काय सुरेख चेंडू यावेळी पाहायला मिळतोय. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल आणि तिथून अगदी आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारी CI11 अर्बन टीम जाऊन पोहोचली आहे. ती 4 बाद 12 वरती 4 बाद 12 ही धावसंख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. आणि इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चांगला स्ट्रोक आता मात्र फलंदाज जयेशच्या बाट मधून पाहायला मिळतोय. जयेशनं देखील ओळखलं होतं पवन चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्या विरोधामध्ये आक्रमण करणं हे कितपत योग्य राहील आपल्या टीमसाठी. कारण की इथून चांगले फलंदाज बाद झाले. जे सलामीचे होते ते परतलेत. अशा परिस्थितीमध्ये मी इथून आक्रमण करणं हे कितपत योग्य असेल. त्यांनी ते षटक जाऊ दिलं. त्याला सन्मान दिला. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. ते षटक त्याने जाऊ दिलं आणि त्याच्यानंतर मात्र आता जसं 4थ्या षटकाला सुरुवात झाली अभि गोलंदाजीसाठी आलाय आणि त्याच्यावरती थोडेसे हात खळे करतोय आणि ते चौकार. आणि दोन्ही टीम साठी हा कॉल असेल पहिला कॉल असेल. नेक्स्ट मॅच अभिद 11 दामद आणि वर्णाई वर्णे या दोन टीम दरम्यान इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी हजर हवेत. नेक्स्ट मॅच असेल अभिद 11 दामद आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल वर्णाई वर्णे या दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये रेडी राहा. पुन्हा एकदा पाठीमागे फटका खेळलाय. फिल्डर अगदी त्या ठिकाणी जज करतायत. बॉलला तर आतमध्ये ढकलला. एक तर कंप्लीट झाली. दुसरीसाठी निघाले जयेश. डेंजर एंड झोन कडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पोहोचलेत. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबा आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 18 वरती. थेंबे थेंबे तले साचे अशी परिस्थिती आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये CI11 अर्बन टीम साठी. आता मात्र टीमचा स्क्वॉड देखील हाच विचार करतोय की धावा कशाही होत. अक्षय मात्र धावा कोणत्याही स्वरूपामध्ये इथून मात्र जमवत. फक्त धावा आमच्यासाठी धाव फलकावरती येणं गरजेचं आहे. कारण की समोर देखील पाहायला गेलं तर तेवढा साक्तीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश्वर भोईर पुरस्कृत वंजारपाडा B+. चांगली मॅच चांगली फाईट बिग लढत पाहायला मिळतीये. कमी गतीनं टाकला होता. बाटला फर्स्ट स्पर्श झाला. पाठीमागे बॉल निघाला. एक तर कंप्लीट झाली. दुसऱ्यासाठी दोघांनी स्ट्राईक सोडली आहे आणि इथून आता मात्र पाहावं लागेल चेक करावं लागेल. फिरोज सर यांनी मात्र लगेच DRS चा वापर केला आणि आता MTC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून आपण या ठिकाणी चेक करूया. आमचे ऑपरेटर या ठिकाणी आहेत. ते आता इथून चेक करतील. राजेंद्र भोईर सर जे तिसरे पंच आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. फलंदाज सेफ आहे. त्या ठिकाणी बॅट अगदी ग्राउंडिंग झाली आहे आणि तिथून देखील आपण पाहताय 2 धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळतील. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 20. 3.3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय.
आणि धावसंख्या पाहायला मिळते ते 20. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचंय. रोशन बॉटल पकड. A1 जोडी चषक. दामत ही स्पर्धा आपण पाहताय. काल या स्पर्धेची पहिली रात्र आणि आज ही दुसरी रात्र आपण पाहताय. मिजानबाई नजे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. भव्य अशी ही स्पर्धा, रजनी स्पर्धा. खऱ्या अर्थानं पहिली रजनी स्पर्धा कुठे होईल ही उत्कंठा सर्वांना होती. तर ती पहिली रजनी स्पर्धा आपण पाहताय दामतच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. आणि पहिल्या या रजनी स्पर्धेमध्ये आपण पाहताय भरपूर सारा प्रतिसाद सर्वांचाच आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच. आणि आपण पाहताय भरत सर मैरा यांचा आशीर्वाद नेहमीच राहिला A1 जोडीच्या पाठीमागे आणि त्यांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं ही A1 जोडी फार चांगलं काम, फार चांगलं कार्य अगदी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांच्याच आशीर्वादानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान जयेशचा हा फटका चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. जयेशनं ठोकला षटकार. सहा धाब्याने धावफलक अगदी फ्लाय होत आहे, पुढे चाललाय. धावफलक जाऊन पोहोचले 26 वरती. शांत राहिले, संयम घेतला, वेळ घेतला तो स्वतःसाठी सेट होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मात्र हे आक्रमक फटके आपल्याला पाहायला मिळतात ते फलंदाज जयेश यांच्या बॅटमधून. 26 धावफलकावरती आल्यात. 3.4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो जयेश. पुन्हा एकदा पाठीमागे खेळला परंतु यावेळी हातामध्ये शॉट. चढम्यांचा क्षेत्ररक्षक अगदी सफल झाले होते. ज्यावेळी शॉट ऑफर झाला लगेच मात्र बॉल खाली आले आणि इथून आणखीन एक विकेट पाहायला मिळते. झटका क्रमांक 5 सिया 11 अर्बन टीमला फलंदाज बाद होतो तो म्हणजे जयेश. व्हाईट बॉल एक धावफलकामध्ये ऍड होईल. 27 धावफलकावरती या स्पर्धेची अंतिम डेट आपण पाहताय 25. आणि नेमका त्याच दिवशी मिजानबाई यांचा वाढदिवस. याच व्यासपीठावरती तुम्हाला तो सेलिब्रेट होताना पाहायला मिळेल. एक मेजवानी तुम्हाला जरूर 25 तारखेच्या रात्री जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि उस्मान पटेल देखील त्याच रात्री आपल्याला पाहायला मिळतील. फरदीन काझी देखील त्याच रात्री आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यामध्ये एक एक्झिबिशन मॅच. आज उस्मान पटेलनं ठोकलेलं तो शतक. 25 बॉल मध्ये 101 धावा त्यांनी बनवल्या. आणि तेच उस्मान पटेल रायगडचा टायगर या मैदानावरती 25 तारखेच्या रात्री तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मिजानबाई नजे यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं ते देखील या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि 25 तारीख ही खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी देखील खास असणार आहे, आयोजकांसाठी देखील खास असणार आहे, खेळाडूंसाठी देखील खास असणार आहे. विशिष्ट पारितोषिके त्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आकर्षक बक्षिसं आहेत.
प्रत्येकाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मग त्याच्यामध्ये कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, अंपायर्स असतील, खेळाडू असतील, प्रत्येकांना सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज जरूर तुम्हाला 25 तारखेच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. ज्यावेळी मिजानबाई यांचा बर्थडे सेलिब्रेट होईल त्याच वेळी मात्र ते पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येकाने त्या रात्री या स्पर्धेसाठी जरूर हजेरी लावा आणि त्याच रात्रीमध्ये उस्मान पटेल आणि फरदीन काझी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. यावेळी टॉपेज घेतले, बॉल हवेमध्ये उंच उडाला, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे, चौकार.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. धावसंख्या धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतीये 37 आणि 38 धावसंख्येचं टार्गेट आहे. 30 बॉल आणि 38 धावसंख्येचं टार्गेट आहे. शाहिद बाय आपण यावरती चला टॉस या ठिकाणी केला जातोय. शाहिद भाई यांचं आज से टॉस होईल. चलो शाहिद भाई आओ, आपके आज से यहाँ पे टॉस होएगा. आबिद 11 दामद और आबिद 11 दामद आणि त्यांच्या विरोधामध्ये वर्णाई वर्णे या दोन टीम दरम्यान टॉस केला जातोय. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्यामध्ये आता टॉस केला जातोय. राजेश सर चला आपण आता मैदानामध्ये अंपायर मध्ये आणि नक्कीच मित्रांनो याच मैदानावरती येणाऱ्या 15 डिसेंबर ते 19 डिसेंबर बोला. हॅलो. तर जरूर आपण पाहतोय दोस्ती ग्रुप चे प्रमुख जावेद भाई खोत आयोजित दामद चषक 2025 जो आपला पेंडिंग होता तो येणाऱ्या 15 डिसेंबर ते 19 डिसेंबर या दरम्यान ती रजनी स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेसाठी जावेदभाई खोत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. आपण जावेदभाई खोत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या रजनी स्पर्धेमध्ये ज्यांनाही प्रवेश पाहिजे असेल त्यांनी राजेश भोईर, योगेश ढोले, नितेश तरे, खुरम नजे आणि संदीप गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचे. तर 6 तर 15 ते 20 म्हणजे 48 संघ प्रत्येक दिवशी फक्त 8 संघ खेळवले जाईल. जे नियम आहेत 8 संघांना खेळवायचं आहे त्या 8 संघाची टुर्नामेंट दामद चषक 2025 मध्ये तुम्ही पाहणार आहोत. 15 डिसेंबर 2025 ते 20 डिसेंबर 2025 या दरम्यान ती स्पर्धा खेळवली जाईल. ज्यांनाही या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा त्यांनी राजेश भोईर, योगेश ढोले, नितेश तरे, खुरम नजे या दरम्यान नाझीम शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी एवन जोडीला विनंती करेल या मिजान भाई आणि इम्रान भाई आपल्या शुभ असते आपण नाझीम शेख यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करणार आहोत. लहान मुलांना माझी विनंती असेल लहान मुलांना व्यासपीठावरती गोंधळ करू नका. मिजान भाई आणि इम्रान भाई यांच्या हस्ते नाझीम शेख यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. कॅमेरामॅन जसं वेळ भेटेल आपण स्वागत आणि टॉस साठी आपला कॅमेरा स्टेजवरती असावा ही मनापासून विनंती. तर लॉर्ड्स मध्ये जे शोएब 11 अर्थात आबिद 11 विपा चालू आहे रे.
तलवडेवरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सिंगर या ठिकाणी तलवड्याचे बुवा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तर आमचे जनार्दन बुवा या गायक आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तर प्रत्येक संघाला विनंती असेल जे संघ या ठिकाणी खेळणार आहेत आपण कॅश पेमेंट घेऊन यायचे. अभित 11 दामद संघ टॉस विन झालाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. वर्णाई वर्णे संघ आपली फलंदाजी असेल. संदेश देशमुख सँडी या ठिकाणी उपस्थित झालाय. पहिला चेंडू पहिल्या प्रतीकच्या बॅटमधून आपण पाहिलं गेलं. अक्षय आज दुर्दैवाची धावचीत झाला. मी कर्जत टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू वरिष्ठ खेळाडू प्रभाकर देशमुख दादांना विनंती करेल आपण मानपूर्वक सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावरती यायचे. प्रभाकर दादा देशमुख त्यांच्या सोबत आलेले आमचे मित्रपरिवार सर्व या ठिकाणी आहे. तर त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचे. अक्षयचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. तर मी प्रभाकर देशमुख यांना विनंती करेल या आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. या दरम्यान पाहतो गॅपमधून चेंडू आलाय. तर षटकार या दरम्यान आपण पाहतो अर्जित होते. पाहुणे येतात आणि मॅच वरती खऱ्या अर्थाने आपण कॉन्सन्ट्रेट करायचे. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं वरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. या दरम्यान या मॅच मध्ये उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस युवक कर्जत तालुका अध्यक्ष आदिजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत रॉयल होम प्रॉपर्टी प्रोप्रायटर पियुष धुले आणि ज्या नावाने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने चर्चित आहेत ते हरीश्वर विर्ले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण मानपूर्वक सन्मानपूर्वक आपण या व्यासपीठावरती यायचे. एवन जोडी अर्थात मिजानची नजे आणि इम्रानभाई शेख यांच्या वतीने आपलं मनापासून अधिक स्वागत. मी आदिजी धुले साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून अधिक स्वागत. सरपंच भाई आपणासही विनंती करतो या सर्वांनी आपण व्यासपीठावरती यायचंय. मॅच पहिली ओव्हर या ठिकाणी पॉवर प्लेची समाप्त झाली. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 14. विजयासाठी पाठलाग करायचा होता 5 षटकामध्ये. तर 38 धावांचा पाठलाग करायचा होता. या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं सुरक्षितरित्या या ठिकाणी बॅटिंग केले. पंजरपडा B+ हरेश्वर भोईर पुरस्कृत संघ आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरा षटक दुसरा गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पंचांच्या उजव्या साईडने राईट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करतो. अक्षयसाठी हा चेंडू असेल. रिव्हर्स अटेन सुरेख फटका लाजवाब अफलातून फटका. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. थर्ड मॅन झोन मध्ये आलेला अभ्यंतरीण चौकार. चौकाराला धावसंख्या 18. इथे सुरेख फटका समोर दिला. चेंडूला उडवला. चेंडू सीमारेषा पलीकडे वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. रिव्हर्स अटेन चालवण्याचा प्रयत्न
डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. अशाभूत नजरेने पाहिलं गेलं. इम्रानभाई प्रभाकर देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रजनी स्पर्धा ज्या पद्धतीने करावी, खऱ्या अर्थाने आपण ज्या ओलावा पाहिला तो ओलावा मी प्रभाकर देशमुख यांच्या मैदानावरती पाहिला गेलाय. अफलातून स्पर्धा पाहिले गेले. इथे शतरक्षक तैनात आहे. अक्षय कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारद, पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला फलंदाज गारद झाला, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ आणि पहिल्या फलंदाजी झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डीजे. ये 25 की रात. तर 25 ची रात खरी मजा येईल. मिजानभाई नजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक्झिबिशन मॅच. एकीकडे उस्मान पटेल, दुसरीकडे असेल फरदीन काझी. सर्वात मोठे संघ आपण पाहतो शेवटच्या रात्री या मैदानावरती तुम्हाला दिसतील, कारण मिजानभाई नजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठेवलेली स्पर्धा A1 जोडी चषक 2025. इथे सुरेख फटका, अफलातून फटका आपण या ठिकाणी पाहतोय. इथे दिले सलामी डीजेला, ठोकलाय A1 क्वालिटीचा षटकार. आदिजी धुले, पियुजी धुले या ठिकाणी उपस्थित झालेत. या दरम्यान A1 जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर प्रभाकर देशमुख कर्जत टेनिस क्रिकेट मधील एक अफलातून व्यक्तिमत्व. या दरम्यान चौकार आपण पाहिलं गेलं. मी प्रेक्षकांना सॉरी बोलेल, लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक त्यांना सॉरी बोलेल. A1 जोडी माध्यमातून ही चषक आहे आणि त्यांनी सांगितलं आलेल्या प्रत्येक मान्यवराचं या ठिकाणी स्वागत व्हायला पाहिजे. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. 38 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 4 धावांची गरज. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष माननीय आदिजी धुले यांना विनंती करूया, आपलंही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. 4 धावांची गरज आहे. पहिल्या 2 षटक पॉवर प्ले मध्ये अक्षरशः गोलंदाजावरती हल्ला चढवलाय तो हरेश्वर भोईर, पुरस्कृत वंजारपडा B+. या ठिकाणी A1 जोडीच्या माध्यमातून आदिजी धुले यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. तर अतिथी देवोभव म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने फाउंडनच्या शुभ असते त्यांचं स्वागत. आणि इथे चौकार आला, विजयी चौकार आपण पाहतोय. तर 13 बॉल मध्ये आपण पाहतोय 38 धावा झाल्या आणि विजयी झाला या ठिकाणी. तर अभिद 11 आपलं क्षेत्ररक्षण आहे.